श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, रडताना पाठीवर हात फिरवून काय झालं हा विचारणारा महत्वाचा असतो. हारल्यावर धीर देणारा हाही महत्वाचा असतो. वाईट परिस्थितीमध्ये मदत करणारा हा महत्वाचा असतो. रुसून बसल्यावर समजून सांगणारा महत्वाचा आहे. चुकीच्या वाटेवर जाणाऱ्यांना चांगला मार्ग दाखवणारा महत्वाचा असतो. खचून गेल्यावर प्रेरणा देणारा महत्वाचा असतो. त्यासाठी अशी माणसं तुमच्या आयुष्यात असणं हे महत्वाचं आहे. म्हणून श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासामध्ये अशी माणसं नक्की जोडत चला. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सुखाची झोप येण्यासाठी हरामाचा नाही तर कष्टाचा पैसा लागतो. ज्ञानी असूनही जर आपल्यामध्ये अहंकार असेल तर प्राप्त केलेलं ज्ञान हे विष बनतं. परंतु प्राप्त केलेल्या ज्ञानामुळं जर आपल्यामध्ये नम्रता आली तर ते ज्ञान अमृत बनतं. ओळखीनं मिळालेलं काम हे काही वेळापुरतंच असतं. पण लक्षात ठेवा, कामामुळे मिळालेली ओळख हे आयुष्यभर राहते. आयुष्याची गणित खरं तर बोटावर सोडवण्या इतकी सोपी असतात. पण भीतीचं आकडं, समाजाची काळजी आणि क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात. विश्वास हा काचेप्रमाणे असतो. एकदा तुटला की परत जोडला जात नाही. त्यामुळे कधीच कोणाचा विश्वास तोडू नका. सगळ्याच गोष्टी या आपल्या हातात नसतात. म्हणून झालं गेलं विसरून आनंदात जगा. आयुष्यात पैशानं कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावानं कमावलेली माणसं ही जास्त आनंद देतात. मनात कितीही ठरवलं कोणावर भरोसा नाही ठेवायचा तरी माणुसकी आपल्याला विश्वास ठेवायला भाग पाडते. आपण किती दिलं हे महत्वाचं नाही तर देताना आपण किती प्रेमानं दिलं हे महत्वाचं आहे. मातृत्व सिद्ध करण्यासाठी आई होण्याची गरज नसते. बाळात भरलेलं कुंकू शरीराचा एकटेपणा मिटवू शकतं, पण मनाचा नाही. शांत आयुष्य जगण्यासाठी मनातला असंख्य आवाज थांबवता यायला हवेत. नातं मनापासून सांभाळायचं असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी. आणि नातं टिकवायचं असेल तर नको तिथं चुका काढण्याची सवय नसावी. आयुष्यात येऊन नुसता पैसा पैसा करू नका. लक्षात ठेवा, साधं राहणीमान आणि साधेपणा माणसाला सुखाची झोप देते, पैसा नाही. थोडंफार पैसा हे आपल्या वाईफ जवळ ठेवा, कारण वाईट वेळेत यापेक्षा चांगली बँक ही जगात दुसरी कुठंच नाही. जर कोणतीही मुलगी किंवा स्त्री तुमची मैत्रीण आहे तर तिचा गैरफायदा घेऊ नका, कारण तुमचे चांगले संस्कार पाहून तिनं तुमच्याशी मैत्री केलेली असते. त्यामुळे त्यांच्या विश्वासाचा आणि भरोश्याचा आदर करा. मोठ्या लोकांच्या बाजूनं निकाल लवकर लागतो, गरीबाचं देव तरी कुठं लवकर ऐकतो. एखाद्याला 100% देऊन पण तो जर आपल्याला 99% देत असेल, 1 जरी टक्का कमी देत असेल तर त्याला आपण आपल्या आयुष्यातून कमी केलेलं बरं असतं.
कोण असतं कोणाच्या मनात कोणास ठाऊक, कोण असतं कोणाच्या ध्यानात कोणास ठाऊक, कोण असतं कोणाच्या हसण्यात कोणास ठाऊक, कोण असतं कोणाच्या रुसण्यात कोणास ठाऊक, कोण असतं कोणाच्या श्वासात कोणास ठाऊक, कोण असतं कोणाच्या घासात कोणास ठाऊक. मोठी मोठी फेकणारी लोक ही कायम छोट्या छोट्या गोष्टीत कमी पडतात. मनात उतरणं आणि मनातून उतरणं या दोन्ही गोष्टी माणसाच्या वागण्यावर अवलंबून असतात. मनातलं सांगण्यासारखं खूप काही असतं, पण गप्प बसावं लागतं, कारण समजून घेण्यासारखं कोणीच नसतं. संयमी राहा, काही गोष्टी घडायला वेळ लागतो. मोकळं होऊन रडू वाटणारे क्षण हे आयुष्यात रोज येतात, पण काही जबाबदाऱ्या एकांतात रडायला भाग पाडतात. माणसाचं चरित्र खोल पाण्यासारखं असावं, निर्मळ आणि शांत. ओळखीची लोक अनोळखी होत जातात. आयुष्यात असेही काही दिवस येतात. एखाद्याच्या चांगुलपणाचा इतकाही फायदा घेऊ नका की त्याच्या मनातून निघणारी आर्तसाद तुमचं आयुष्य बर्बाद करून टाकेल. काही लोक हृदयाच्या आत इतके खोल जपलेले असतात की त्यांना बाहेर काढलं की हृदय पहिल्यासारखं धडधडत नाही. पावसात जेवढा ओलावा नसेल तेवढा जिव्हाळा मैत्रीत असतो. मैत्रीतल्या सावलीचा अर्थ प्रत्येकाला उन्हात गेल्यावरच कळतो. स्वतःच्या जीवापेक्षा जेव्हा दुसऱ्याचा जीव महत्वाचा वाटायला लागतो, तिथंच मैत्रीची सुरुवात होत असते. प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाते आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम होतं. हरवलेली माणसं सापडतील ही कदाचित, पण बदललेली माणसं परत कधीच सापडत नाहीत. पावसातील गारा आणि सुख एकमेकांच्या साथीनंच राहतात. लगेच वेचले तर ठीक, नाही तर क्षणात विरघळून जातात. संसार म्हणजे खेळ असतो नात्यांचा, ज्यात हार जीत असं काही नसतं. यात कधी बावरायचं नसतं, पण एक धडपडला तर दुसऱ्यानं मात्र सावरायचं असतं.